प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. त्याचप्रमाणे हे चॅनल आपण अधिकाधिक लोकांपर्यंत आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत वचन अनेक लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचेल आणि ते वचन अनेक लोकांचं जीवन परिवर्तन करेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही प्रार्थना असतील, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणामध्ये पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका भावाने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांना आता बी पेरायचं आहे आणि त्या ठिकाणामध्ये त्यांच्या शेतीतलं जे विहिरीचं पाणी आहे ते कमी झालेलं आहे, त्यामुळे त्यांना शेती करता येत नाही आणि त्यांना त्या ठिकाणामध्ये आता बोर घ्यायचं आहे. आणि पास्टरांना त्यांनी मेसेज केला आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ओके असं त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि त्या भावाने सांगितलं की पास्टरांनी ओके सेंड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बोर करण्यासाठी सुरुवात केली आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने फक्त 70 फुटावरच पाणी लागलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या भावाला सिव्हिअर हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे, ICUमध्ये ते आहेत आणि डॉक्टरांनी फक्त 24 तासाची मुदत त्यांना दिलेली आहे. आणि त्या परिस्थितीत त्या भावांनी फोन केला. पास्टरांनी त्यांच्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी त्यांच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. सकाळी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचं व्हेंटिलेटर काढलं आणि त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये नांदेडवरून सिस्टर अनिता कांबळे आलेले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. प्रेज लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर अनिता कांबळे नांदेडवरून आलेले आहेत. 3-4 महिन्यापूर्वी ते या ठिकाणामध्ये चर्चमध्ये आल्या होत्या आणि ज्यावेळेस 3-4 महिन्यापूर्वी ते या ठिकाणामध्ये सोलापूरमध्ये शिलो पेंटिकॉस्टल चर्चमध्ये आल्या, त्यावेळेस त्यांच्यावर 5 लाखाचं कर्ज होतं आणि त्यांनी या ठिकाणामध्ये आल्यानंतर पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली की पास्टर ते कर्ज माझ्या जीवनातनं निघून जावं. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि आज ही बहीण या ठिकाणामध्ये आलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये साक्ष आहे की जे 5 लाखाचं कर्ज होतं ते कर्ज पूर्णपणे नील झालं, सर्व काही संपलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये नांदेडवरून सिस्टर रेखा चिवळे आलेले आहेत. ते पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. सिस्टर रेखा चिवळे नांदेडवरून आज आपल्यामध्ये आलेले आहेत. ज्यावेळेस 5-6 महिन्यापूर्वी त्यांचं जीवन फक्त बेडवरच होतं. कमरेच्या खालून त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नव्हती. त्या बेडवर झोपूनच होत्या. पण त्या अवस्थेमध्ये परमेश्वराच्या दयेने कृपेने पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्या बेडवर झोपूनच त्या ठिकाणामध्ये यूट्यूब चॅनल त्या बघायच्या, त्या वचन ऐकायच्या. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागलं, त्यांचा विश्वास वाढायला लागला आणि त्यांनी पास्टरांना त्या ठिकाणातून फोन केला. पास्टरांनी या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीच्या विश्वासाप्रमाणे वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत होतं आणि चमत्कार घडला. त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं आणि ज्यावेळेस पूर्ण आरोग्य मिळालं त्यावेळेस त्या बहिणीने ठरवलं की आपल्याला या चर्चमध्ये यायचं आहे. पण तेवढ्याच विश्वासावर ती बहीण थांबली नाही, तर त्या बहिणीचा विश्वास अधिक वाढला आणि त्या बहिणीची इच्छा होती की त्यांच्या गावामध्ये एक जागा आहे आणि त्या जागेची किंमत 12 लाख रुपये आहे. त्यांची इच्छा होती की ती जागा त्यांनी खरेदी करावी आणि ती खरेदी करण्यासाठी त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर ती जागा आम्हाला खरेदी करायची आहे, तर ती जागा आम्हाला मिळावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या त्या ठिकाणामध्ये देखील कार्य केलं. जी जागा त्यांना 12 लाखामध्ये मिळणार होती, तर परमेश्वराच्या दयेने कृपेने ती फक्त 1.25-2 लाखामध्ये त्यांना मिळाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. तोच अद्भुत परमेश्वर आज पुन्हा एकदा वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. प्रभूला धन्यवाद देतो, स्तुती करतो. बरेच लांबून लोक या ठिकाणामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी आले. विशेषतः
आपले वसईचे ब्रदर्स ते आपलेच आहेत है की नाही? राजू ब्रदर तर काल म्हटली माझं 7-12 इथलाच आहे. पुष्कळ लोक या दिवसामध्ये देवाच्या वचनाच्या द्वारे प्रभू त्यांची भेट घेत आहे. गेल्या आठवड्यामध्ये जो संदेश होता की काय संदेश होता? आनंदी हृदय उत्कृष्ट औषध. आणि मग जीवन कसं आनंदी जगायचं. पुष्कळ लोकांनी त्यानंतर असं मला पाठवलं की ते म्हटलं की जर अगोदर हा संदेश आमच्याकडे आला असता तर जीवनामध्ये एवढं दुःख आमच्याकडे कधी नसतं. प्रॉब्लेम काय माहिती का, माणसाला नेहमी दुःख प्रिय असतं. मी मागेही तुम्हाला सांगितलं की सगळं नॉर्मल असलं तरी अचानक वाटतं की कुठला तरी रडायचा पिक्चर बघावं, रडायची सिरियल बघावी, नाही का. मला परवा दिवशी ती अलका कुबल तिची मुलाखत पाहिली आणि मग ती सांगत होती की अतिशय कमी पगारामध्ये काहीतरी, कमी पगार नाही त्यांना काय मानधन असतं काहीतरी असतं ते, ती तो पिक्चर तिला करायला सांगितलं. ती म्हटली नाही मला नाही ती करायची. मग तो जो व्यक्ती होता तो म्हटला तू हा सिनेमा तू कर, तू स्टार बनशील. आणि मग ती म्हटली की त्यांनी सांगितलं आणि मी तो सिनेमा स्वीकारला. लोक मला बघितले की रडत होते. आता माहेरची साडी तिथे तिला जाळलं काय काय झालं आणि ती त्यांच्या समोर उभी आहे तरी छाती बडून रडायला लागली. एवढं दुःख आवडतं माणसं. हे माणसाचं जीवन आहे. जे वास्तव नसतं त्या वास्तवाला वास्तव समजून जगतात. पण आमचं वास्तव काय माहिती का, परमेश्वर माझा बल, माझी ताकद आहे. हे आमचं वास्तव आहे आणि ते वास्तव घेऊन जगायचं असतं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू मधलं जीवन हे नेहमी आनंदी जीवन असतं. म्हणून बंदीशाळेमध्ये साखळदंडानं पौलाला बांधलं पण त्याचा आनंद कोणी काढून घेऊ शकलं नाही. तुम्ही वस्तूकडे पाहाल, तुमच्या उपलब्ध गरजेकडे तुम्ही पाहाल, त्यास तुम्ही दुःखी व्हाल. माणसाचं दुःख येण्याचं कारण काय माहिती का, माझी गरज पूर्ण झाली नाही. बरं, समस्या अशी आहे की आमच्या गरजेला अंत नाही. लिमिटच्या बाहेर आहेत बरं का आमच्या गरजा, लिमिटच्या बाहेर. एक गरज झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, आणि आमच्या गरजेला कधीच अंत नसतो. मग गरजेला अंत नाही तर आनंद कसा येणार आहे. परंतु काही लोक मर्यादित जीवन जगताना त्यांच्या गरजा मर्यादित ठेवतात. येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकण्यासाठी जागा नाही, आणि तो आनंदाविषयी बोलतो. त्याला डोकं टेकायला जागा नाही. आता माझा विचार कराल तर 2 माणसं 3 बेडरूम आता बांधायला लागलं तुम्ही, नाही का. आता काय मी आणि माझ्या काही लपाछपी खेळत बसू का आतमध्ये, नाही. कर्ज त्याला अंत नाही, लिमिट नाही. आता पूर्वी 2 खोल्या होत्या आणि 2 खोल्यामध्ये आम्ही 6 माणसं होतो. आता 6 खोल्यामध्ये 2 माणसं आहे. आता विचार करा आनंद मानायचा कशामध्ये. बरं, त्या 6 माणसं 2 खोल्या, त्या 2 खोल्यामध्ये पण आनंद होतो. फॅन तर आम्हाला जन्मात माहित होता. आम्ही 8वी पर्यंत चप्पल माहित नव्हती. म्हणजे 8वी पर्यंत ऊन काय असतं आणि चप्पल घालतात. आम्हाला असं वाटायचं चप्पल श्रीमंत लोकांनी, स्लीपर जरी घातली तरी असं वाटायचं अरे बापरे श्रीमंत झालो, चप्पल नाही. पण आनंद होता ना त्यावेळेस. म्हणजे वस्तूवरती आनंद कधीच नसतो. मग तुमचा सगळ्यात मोठा आनंद काय तर देव आहे. आणि का तुमचा आनंद देव आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पुष्कळ संदेश प्रभूने या दिवसामध्ये नवीन नवीन दिलेत. एक संदेश येईल, तुम्ही खुनी आहे आणि तुम्हाला पकडणार आहेत सगळे, बरं का. 100% खुनी आहेत, मर्डरर. पण आज नाही तो. आज वसईचे लोक आले ते म्हणतील आम्हाला काय खुनी म्हणून जाहीर करता का तुम्ही, म्हणून त्यांच्यासाठी तो कॅन्सल केला. पण आजचा संदेश आहे, जी सिक्वेन्स किंवा जी साखळी आहे, प्रभूमध्ये आनंद करा. आणि का आनंद करायचा आहे, कारण काय आनंदाचं. मला माहिती की आज सकाळी तुम्ही जे दुरून आलेला आहात आणि येणारा व्यक्ती काहीतरी दुःख घेऊन प्रभूच्या भवनामध्ये येत असतो. काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी समस्या, आजारपण, काही अडचण आहे, काही गरज आहे. मग ती आरोग्याची असेल, जसं आता प्रिय बहिणीने साक्ष सांगितली, नाही का.
12 लाखाची जागा 2.25 लाखात, आम्हाला तरी असा द्या का प्लॉट मिळावा नाही का? आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो, आपल्याला मागून त्यांना स्वस्त मिळायला लागलं नाही का? काहीतरी गरज असते, गरजेपोटी माणूस देवाकडे येतो. आणि परमेश्वर काय करतो माहिती का? कोणाची लॉटरी लागेल सांगता येत नाही. येतील खूप जण, पण येताना त्यांच्या भावना वेगळ्या आहेत. काही लोकांच्या मनामध्ये काय असतं माहिती का? बघून तर यावं, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, आणि मग जाताना म्हणतात पैसे वाया, एवढं कडी खर्च करून आलो. पण काही लोक मागणी घेऊन येत नाही, तर येताना काय म्हणतात माहिती का? कोण नाही भेटलं तरी चालेल, देव भेटावा. आणि ज्यावेळेस देव तुम्हाला भेटतो ना, देव तुमच्या सोबत असतो. दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही पाहतो की एक सुंदर उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये दिलं. इश्माईल जन्माला आला आणि हगारीनेच त्याला जन्माला घातला, सारेने, आणि त्या हगारीला अब्रामाच्या ताब्यात दिलं. आणि नंतर इसाक आणि इश्माईल खेळायला तिला वाईट वाटलं, नको दासी पुत्र माझ्या मुलाबरोबर नको, तिने हाकलून दिलं तिला. अब्रामानं त्याला जसं सारा सांगते देवानं सांगितलं तसं कर, आणि मग त्याला वाटे हाकलून दिलं घरातनं. जाताना त्याच्याबरोबर एक भाकर दिली, भाकर आणि मस्केतलं पाणी दिलं. आणि जसं रानामध्ये गेल्यावर भाकर संपली तसं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, दोघं पण रडायला लागले. भाकरही संपली, पाणी पण संपलं. आता येशू म्हणतो स्वर्गातनं उतरलेली भाकर, जेव्हा भाकर संपते तेव्हा रडायला येतं. भाकर आहे तोपर्यंत रडायला येत नाही बरं का. म्हणून सगळ्यात मोठी समस्या काय? भाकर आहे का आमच्याकडे, येशू आहे का आमच्याकडं? आता बघा, भाकर संपली म्हणून ती रडत आहे, इश्माईल रडत आहे. आता देव तो देव आहे, त्या देवानं त्याच्या दृष्टीला रानात भाकर नाही दिली. ऐका बरं का, फार सुंदर आहे. पण रानामध्ये त्याच्यासाठी पाण्याचा झरा निर्माण केला. आणि भाकरीसाठी काय म्हणतो? जिथं तुझं घर आहे पुन्हा तुला सारेकडे जावं लागेल आणि तिच्या हाताखाली सहन करावं लागेल. ऐका, रानामध्ये भाकर नाही दिली, रानामध्ये काय दिलं त्याला? पाणी. आणि पाणी म्हणजे देवाचं वचन नाही का? वचनरूपी जलस्नानानं त्याने मला शुद्ध केलं. पण भाकरीसाठी कुठे यावं लागल? घरात. आणि कशासाठी यावं लागेल? आता घरात आल्यावर काय तिथं सारेचा जास्त सहन करावा लागेल. तसं लक्षात ठेवा, देवाचं वचन तुम्हाला पुन्हा मंदिराकडे घेऊन येतं आणि मंदिरामध्ये तुम्हाला जाच असणार आहे. मंदिरात काय जाच? लोकांना वाटतं मंदिरामध्ये सगळं चांगलं नाही, मंदिरात जाच असणार आहे. कोणतरी जाच करणार, आणि कुणी नाही केलं तर मी करेल ना. मी तुम्हाला या टाळ्या वाजवतो तुमच्यासाठी आनंद आहे. इथं माझ्याकडे हंटर आहे, माझ्याकडे आसूड आहे, ते तुम्हाला टोचणार. मग कोणी म्हणते टोचून बोलले, अमकं बोलले, सगळं बोलू द्या. टोचून बोलतो, मारून फोडून तोडून सगळं. का तर देव, आता बघा, जेव्हा हे वाक्य तिला बोलतो, जा सारेच्या हाताखाली सहन करत राहा, ती जाते. आणि तो ती बोलत असताना तो काय म्हणतो माहिती का? देव तिला काय म्हणतो? याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. म्हणजे काय माहिती का? जेव्हा तुम्ही सहन करता तेव्हा तुम्ही मोठे बनत असता, मोठे बनत असता. पुष्कळ लोक जेव्हा देवाच्या घराकडे येतात त्यांना सगळी परिस्थिती नॉर्मल असावी अशी वाटते. नॉर्मल नाही, मुळामध्ये देवाला तुम्हाला मोठं बनवायचंय म्हणून तो परिस्थिती विपरीत करत असतो. ज्याला मोठंच बनायचं नाही ना, त्यांनी यायचं, खुर्चीवर बसायचं, गपचूप घरी जायचं. जांभळ्या देत बसायचं, जांभळ्या तू देत उठायचं. गायलं तर गा, नाही गायलं तर नका गाऊ. आलं तिथं कोणाला भेटायचं भेटू नका, कोणाला नाही भेटायचं नका भेटू नका. तसंच जा. मोठं व्हायचं तर तुम्हाला जास्त सहन करावा लागेल सगळीकडे बरं का. देवाच्या घरामध्ये तुम्हाला सण. आणि लक्षात ठेवा, इकडं येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांकडनं जाच सहन करत होता का? येशूला जाच नव्हता का? 12 शिष्य बघा तिथं जेवायला बसले प्रभू येशू ख्रिस्त, आणि मग ती एक स्त्री आली, त्या मरियेनं आलं, त्याच्या पायावरती आला वस्त्र कुपी ओतले, आणि ओतल्याबरोबर तिच्या येशू तो हा काय म्हणतो माहिती का? यहुदा तो यहुदा चोरटा, तो यहुदा काय म्हणतो? एवढ्या मोठ्या पैशाची नासडी. मग आता येशूला जाच नाही का? खायला बसला येशूच्या सोबत, आणि शब्द डायलॉग काय मारतो? एवढ्या मोठ्या पैशाची
बरं, मुळामध्ये हे सगळं येशूला लक्षात पण आलं, येशूला समजलं पण. मग येशू म्हटलं का यहूदाला उद्यापासून त्याला आपल्यात घ्यायचं नाही बरं का, म्हटलं का तो? त्याला माहिती हे यहूदाचं कामच आहे. माझं काम आत्मे जिंकणं, माझं काम देवाचं राज्य वाढवणं. लक्षात ठेवा, हीच गोष्ट तुमची जगताना ध्यानात ठेवा. आत्मे जिंकणं, देवाच्या राज्यासाठी काम करणं. तुमचं विजन, तुमचं फोकस काय? तर प्रभूच्या राज्यासाठी काम करणं. मग येशू ख्रिस्त हे सगळं करत असताना अजिबात विचलित झाला नाही, अजिबात नाही. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? त्याला गौरवात पेरलं, अपमानामध्ये पेरलं आणि गौरवात उठवलं. हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही देवाचे लोक म्हणून आत्मिक जीवन जगताना तुम्हाला चांगलं कोण म्हणेल याची अपेक्षा करू नका. अपेक्षा नाही करायची बरं का. आणि ज्याला अपेक्षा करायची त्यानं हिमालयात जाऊन बसायचं डोंगरावरती. तिथं कोण तुमचा अपमान करणार नाही, तुम्हाला कोणी वाईट बोलणार नाही, कोणी चांगले. ते झाड आहेत, ते झाड तुम्हाला बघतील, ते म्हणतील बसा, आम्हाला पण कोण बोलत नाही, तुम्हाला पण कोण बोलत नाही. लक्षात घ्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा या पृथ्वी तलावरती तुम्ही असता आणि तुम्ही राहत असताना, माझा विषय आज वेगळा आहे. परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे तर एक वचन आम्ही वाचणार आहोत. परमेश्वर दारिद्र्यास उकिरड्यावर उचलून उभं करतो. कशाला देव तुमच्या बरोबर पाहिजे? काय वैशिष्ट्य आहे प्रभूचं? एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. पहिले शमूएल 2 अध्याय आणि 7 आणि 8 वचन. पहिले शमूएल 2 अध्याय 7 आणि 8 वचन. हा वाचा. परमेश्वर निर्धन करतो. कोण? परमेश्वर काय करतो? निर्धन करतो. निर्धन करतो व धनवानही करीतो. धनवान पण करतो. तो अवनत करतो. अवनत करतो व उन्नतीही करीतो. उन्नती पण करतो. तो कंगालास धुळीतून उठवितो. कंगालास धुळीतून उठवतो. दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो. फार सुंदर आहे. दोन गोष्टी प्रभू करतो. तो म्हटलं तो अवनत करतो आणि तो उन्नत करतो. म्हणजे काय? डिमॉलिशन. देवाच्या वचनामध्ये सांगितलं की परमेश्वर अवनत करतो म्हणजे मनुष्याची प्रगती थांबवतो. का मनुष्याची प्रगती थांबवतो? काय या गोष्टी तो करत आहे? काय देवाला दुसरं काम नाही स्वर्गामध्ये बसून कोणाला तरी वर करायचं, कोणाला तरी खाली काढायचं? कारण काय प्रभूचं हे सगळं? असं लिहिले आता मी वचनामध्ये ऐकलं. आणि असं परत एकदा ते वचन वाचा. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करीतो. धनवान सुद्धा करतो. तो अवनत करतो व उन्नतीही करीतो. तो कंगालास धुळीतून उठवतो. दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो. काय करतो परमेश्वर? कोणाला तरी कंगाल करतो आणि कंगाल करून ठेवल्यावर त्याला धुळीमध्ये टाकतो आणि म्हणतो आता मी तुला उचलणार. काय देवाचं काम आहे बघा. आता दोन गोष्टी तुम्हाला समजावून घेणं का गरजेचं आहे माहिती का? धनवान झालो म्हणजे मी देवाचा मार्ग सोडून दिला. माझ्याकडं पैसा आला, माझ्याकडं ज्ञान आलं, माझ्याकडं आणि सर्व प्रकारची ओळख आली, मला प्रतिष्ठा मिळाली, माझ्याकडे नोकरी आली, मला राहण्यासाठी घर आलं, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्या. आता माणूस आहे होतो जेव्हा काही नसतं त्याच देवाचा शोध घेत असतो. आणि एकदा देवानं त्याला दिलं म्हणून दावीद पण प्रार्थना करताना काय म्हणतो माहिती का? एवढं देऊ नको की मी खाऊन माझावं, आणि तू एवढं पण मला कमी देऊ नको की मी चोऱ्या कराव्यात. मग तो काय म्हणतो? एवढं दे की तुझ्या मंदिरात मला राहता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का? तुमचा फोकस जर काय असेल, धनवान होणं तुमचा फोकस नाही. बायबल सांगतं परराष्ट्रीय लोक धनाच्या मागे लागतात, देवाचे लोक धनाच्या मागे लागत नाही. म्हणून पेत्र म्हणतो आमच्याकडं सोने रुपये काही नाही, पण आमच्याकडे येशू आहे. का? तर ज्याच्याकडे येशू आहे त्याला सगळं मिळतं. आता विचार करा, लोक सगळं धन बिन एवढं सगळं मिळवण्याचा प्रयत्न, कशासाठी पैसा मिळवता तुम्ही? कशासाठी? अजून कळलं नाही. माझ्याकडे आणून द्या, तुम्हाला पैसा कशाला मिळसाठी मिळवता? मी तर सांगतो तुम्हाला, खायसाठीच कमवता ना. खायसाठी कमवता का नाही? अरे काय उपाशी आहेत रे हे लोक, खाण्यासाठी कमवतात.
आता खाऊन झाल्यावर तुमचा पैसा शिल्लक राहतो. आता बघा तुम्ही हे पैशाचं वैशिष्ट्य काय. गरीब असताना त्याला जास्त भूक लागते, सारखं टोपलं दिसतं आणि टोपलं 12 महिने रिकाम असतं नाही का, एवढं खाता. आता आमची परिस्थिती गरीब होती त्यावेळेस मला आठवतं आमची आई 20 किलो महिन्याला साखर भरत होती. किती साखर? 20. आणि ती साखर खात होतो आम्ही. 20 किलो गोड तेल, 50 किलो गहू, अजून माझ्या डोक्यात आहे ते सगळं चित्र, एवढं खात होतो. आता 30 किलो गहू भरतो, त्यातलं 20 किलो कुत्र खात, त्याला 2 टाइम, ती एक चपाती मी एक चपाती. आता साखर 1 कप ती 1 कप मी, दुसरा कप तर मला चालत नाही. सकाळी बळजबरीने ती प्यायला लावती का, तर तिला वाटतं माझं पोरगं ठणठणीत असावं, फ्रेश असावं म्हणून बळजबरीने खाऊ वाटत नाही. मग प्रश्न असा आहे, हे सगळं आमच्याकडे येतं आणि तरी आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही का? कारण देव ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला देत असतो ना, दुसरी गोष्ट तुमच्याकडून काढून घेत असतो. कशासाठी? त्याला दाखवून द्यायचं असतं मी देव आहे. हालेलुया. आता 2 लोकांना तो सावध करतो. जो कंगाल आहे, या कंगालाला तो काय सांगतो? काळजी करू नकोस, एक दिवस मी तुझी परिस्थिती बदलेल आणि मी तुला मोठ्या पंक्तीला बसवेल. हालेलुया. ही साक्ष असली पाहिजे बरं का. तुमच्याकडे काही नाही ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आज तुमच्याकडे काही नाही आहे आणि ज्यांच्याकडे काहीतरी आहे ना, त्यांनी ते सांभाळून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काय कशासाठी प्रयत्न करावा? अरे देव धन काढून घेतो, लिहिलंय का नाही? वाचा बरं. परमेश्वर निर्धन करतो. कोण निर्धन करतो? परमेश्वर. म्हणजे तुमचं धन पण कोण काढून घेणार आहे? योबाचं काढून घेतलं नाही. अचानक बातमी कानावरती पडली, अरे ते आले आणि आपले सगळे उंट, शेळ्या आणि सगळे घोडे बिडे सगळे गाढवं घेऊन गेलेले आहेत. योब निर्धन झालेला आहे, सगळं संपलं त्याचं. देवानं त्याचं सगळं काढून घेतलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जे तुमच्याकडे आहे ते तुमचं नाही, ते देवाच्या कृपेनं तुम्हाला मिळालेलं आहे. देवानं तुम्हाला दिलेलं आहे. ताकद दिली, बुद्धी दिली, शक्ती दिलं, ज्ञान दिलं. म्हणून धनावरती भरोसा कधी नाही ठेवायचा. धन देणाऱ्या देवावरती भरोसा ठेवायचा. का? कारण त्याच्याकडनं काढून घेण्याची ताकद आहे आणि तुम्हाला परत देण्याची ताकद आहे, क्षमता आहे त्याच्यामध्ये. देवाकडे अद्भुत प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य प्रगट करत असताना उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण 13व्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनामध्ये पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक 13वा अध्याय 1 ते 6 वचन पहा. देव सगळं काही देतो असं लिहिलंय, वाचा. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व, आपलं सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर सोडून नेगेबकडे गेला. तो कळप रुपे व सोनं यांनी संपन्न होता. मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेतेल पर्यंत गेला. बेतेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती. त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावानं प्रार्थना केली. अब्राम बरोबर लोट जात होता. त्याची ही मेंढरे गुरेढोरे व पालेप होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना. कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. मला यामध्येच तुम्हाला काय सांगायचंय की तुमच्या जसं अब्राम हा काही सुरुवातीला गरीब नव्हता. तो एक मूर्तिकार आहे, तो एक बिझनेसमॅन आहे आणि तो बिझनेस करत असताना ऑलरेडी तो संपन्न होता. पण तरी त्यानं देवाची वाणी ऐकली. देव त्याच्याशी बोलला आणि त्याला म्हटलं, तू माझ्या मागे, आपला देश, आपले गणगोत, आपले नातेवाईक सगळं काही तुला सोडायचंय. आणि त्यानं आपली संपत्ती घेऊन देवाच्या मागे निघाला. आता ऐका, अब्रामाची जी संपत्ती होती ती संपत्ती त्याच्या बुद्धीनं, जे ज्ञान त्याच्यामध्ये होतं, या ज्ञानाच्या बळावरती त्यांनी मिळवलेली होती. पण त्याची संपत्ती त्याला मर्यादा होती, लिमिटेशन्स होते. नीट ऐका बरं का, ज्या ती सुरुवातीला वचन वाचलं, तो संपन्न झाला. आज तुम्ही संपन्न असाल, तुमच्या बुद्धीनं तुम्ही धन मिळवलंय, काहीतरी तुमच्याकडे टॅलेंट्स आहेत,
मला एक वचन वाचलं, मला वाटतं थेसलोनिकराचं पत्र 4 अध्याय 11 वचन, पहिले थेसलोनिकराचं पत्र 4 अध्याय आणि 11 वचनामध्ये तुम्ही कसं धन मिळवता आणि ते कसं तुम्हाला देव ज्ञान देऊन ते वाढवतो. बाहेरच्या लोकांबरोबर, बाहेरच्या थेसलोनिकराचं पहिलं पत्र 4 अध्याय 11 वचन. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागा आणि तुम्हास कशाची गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे यांची हौस तुम्हाला असावी. आता तो काय म्हणतो माहिती का, तुम्ही स्वस्थ असू नये, काहीतरी काम तुम्ही करत राहावं. आणि तुम्ही सगळेजण काम करत आहात, तुमचं काम, तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस तुम्ही करत आहात. शास्त्रात काय सांगितलं, कोणी सुद्धा स्वस्थ बसायचं नाही, सगळ्यांनी काम करायचं. आता लक्षात घ्या, तुम्ही काम करता आणि तुमच्या कामाच्या उत्पन्नाला मर्यादा आहे. असं कोणच नाही की त्याला असं वाटतं मला खूप श्रीमंत व्हायचंय, आणि खूप श्रीमंत व्हायचं तर तुम्ही पाहता तुमच्या हाताकडं, अरे माझ्या हाताकडं माझा पगार एवढा तुटपुंजा आहे, माझा परिवार एवढा मोठा आहे, माझं शिक्षण एवढं कमी आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या उपलब्ध गोष्टीकडे पाहता त्यास तुम्हाला कळतं या दारिद्र्यातनं मी नाही बाहेर पडू शकत. आता इकडं काय म्हटलं, तुम्ही स्वस्थ राहा. ऐका बरं का, फार सुंदर शब्द वापरलाय, तुम्ही स्वस्थ राहा. काय शब्द आहे, वाचा. म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे आपापला व्यवसाय करणं आणि आपल्या हातांनी काम करणं यांची हौस तुम्हाला असावी. कसली हौस पाहिजे हो? काम करण्याची. त्यानं धुळीतनं काढून मला, आता इथं वचन काय आम्हाला त्यांनी दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून, मला वाटते आता सगळेजण म्हणले असतील आता खरा संदेश आला. उकिरड्यावरून काढणार, राजगादीवरती बसवणार. मग सगळे लोक, आपल्याला काही टेन्शन नाही, शाळा नाही शिकलं तरी चालेल, काही काम धंदा नाही केला तरी चालेल, काही न करता प्रभू मला उकिरड्यातनं बाहेर नाही. दोन गोष्टी, एक स्वस्थ राहणं म्हणजे काय, जी बुद्धी तुम्हाला प्रभूनं दिलेली आहे, प्रत्येकाच्या ठाई काहीतरी प्रभूनं टॅलेंट्स ठेवलेले, बिझनेस माइंडेड त्यांना डोकं दिलेलं आहे, एक काहीतरी बुद्धी तुमच्याकडे दिलेली आहे. आणि ती बुद्धी कशासाठी दिली माहितीये का, शांत राहून तुम्ही तुमचा व्यापार करावा, तुमचा व्यवसाय तुम्ही करावा. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची बुद्धी तुम्हाला नेणार नाही, देवाचा हात तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. देवाचा हात. आणि ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या उपलब्ध गोष्टी करत असताना तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करू नका. स्वस्थ राहा म्हणजे काय, तुम्ही तुमचं कंपॅरिझन दुसऱ्याबरोबर करू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर तुमचं कंपॅरिझन करता तुम्ही त्याच्यासारखं बनता. आणि देवाला एका साच्यातले लोक बनवायचे नाहीत, देवाला विटा नाही बनवायच्या, देवाला दगड बनवायचे. दगडाला वेगवेगळे आकार असतात आणि त्यातला मोलवान दगड जर मला बनायचं ना तर मला दुसऱ्याची तुलना न करता प्रभू जसं घडवतो तसं मला घडवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे शांती असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी शांती पाहिजे. आता वसईला गेल्यावर पहिल्यांदा मी ब्रदर सुरेशच्या घरामध्ये गेल्यावर एंट्री केले, बरोबर सुंदर कारंजी, इतका छान बंगला. आता त्यांचा बंगला अगदी फिल्म स्टार सारखा त्यांचा बंगला. आणि ते बंगला बघितल्यावर असं वाटलं काय सुंदर बंगला आहे. आता मी जर म्हटलं नाही देवा मला त्यांच्यासारखा ब्रदर सुरेश सारखा बंगला पाहिजे, देव म्हटलं ठीक आहे, पण देवाच्या डोक्यामध्ये असेल मला त्याच्यापेक्षा भारी बंगला पाहिजे असेल तर मी त्यांच्या बंगल्याकडे पाहून स्वस्थ बसलं पाहिजे. दिवस रात्र माझ्या डोक्यात ते नाही घोळलं पाहिजे, अरे तसला बंगला तसला बंगला तसला बंगला. देव म्हणतो तसं नाही, त्याच्यापेक्षा तुला एक्स्ट्रा वेगळं द्यायचं. म्हणजे मला असं नाही म्हणायचं मला तुमच्या पुढे जायचं. आता देवाला, आता त्यांच्यासाठी पण पुढचा संदेश काय, येताना अब्रामाकडे संपत्ती होती, पण देवाच्या मार्गामध्ये चालत असताना असं लिहिलं की त्याची संपत्ती मावत नव्हती का, तर प्रभूनं ती वाढवली. दुसऱ्या भाषेत मला तुम्हाला सांगायचं, देवाला कधीच वाटत नाही त्याच्या लोकांची संपत्ती आहे तेवढीच असावी. आमेन. तर एक म्हणाल मला 10x10 खोलीतच, पत्र्याच्या खोलीत 4 पत्रे 7 पत्रे 10 पत्रे ह्याच्यातच मारा तुम्ही. एखादा पटकन म्हणला असतं माझी संपत्ती वाढव, आमेन म्हणला असता तर किती मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आले असते. देवाला वाटत नाही तुम्ही आहे तेवढंच. आम्ही काय केलं, मर्यादित जीवन करून ठेवलेलं आहे.
इकडं तो म्हणतो मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रे काय मागायला पाहिजे? राष्ट्रे. काय मागायला पाहिजे? राष्ट्रे. आम्ही काय मागतो माहिती का? आमची रोजची भाकर आज आम्हास. ते बेसिक आहे, हे बेसिक आहे. बेसिक मध्ये तो काय म्हणतो माहिती का? त्याच्या पलीकडं आकाशातल्या पाखरांकडे पहा, ते पेरीत नाही, कापणी करत नाही आणि त्यांना देव देतो. तुम्ही रोज उठून म्हणता आमची भाकर दे. अरे ही बेसिक आहे. शाळेत गेल्यावर जसं बेसिक शिकवतात, नख काढून यावे. मग काय ग्रॅज्युएट झाल्यावर तिथं कॉलेजमध्ये गेल्यावर नख चेक करतात का आपलेत का नाही. कॉलेजमध्ये गेले इथवर वाढवा, नाहीतर एकमेकाच्या नाकात घाला. नाही तिथं कोण नाही विचारत. बेसिक होतं तिथं, ते बेसिक होतं तुम्हाला तिथं. नख कापा. तुम्हाला अक्कल आली आता आतमध्ये काय असतं. आता एवढी अक्कल येऊन सुद्धा वाढवतोच का नाही आम्ही? लहानपणी आम्हाला सांगितलं शाळेमध्ये नख वाढवू नका, आणि तेव्हा फटके खाऊन खाऊन सुद्धा मी काय केलं, नख वाढवायचे कमी. आता मोठे झालो, आता ते नख जेवढे जास्त लांब अट्रॅक्टिव्ह, आणि त्या मी तर परवा पाहिलं नखावर सुद्धा नख लावते वेगळं. देवाने दिले त्याच्यावर अजून बिल्डिंग बांधा 2 मजली 3 मजली, नाही का, नखाची सुद्धा. सांगण्याचं तात्पर्य काही बेसिक गोष्टी आहेत. भाकर तर प्रभू तुम्हाला देतो, पण भाकरीच्या पलीकडचे आशीर्वाद तुमच्याकडे असले. का माहिती का? तुमचा देव किती समृद्ध आहे हे तुमच्याद्वारे लोकांना दिसणार आहे. तुमचा देव कसा आहे, तुमचा देव कशा पद्धतीचा टॅलेंटेड देव आहे, कसं भरपुरीचं गाणं मी गायला नाही का, तेरे भवन में आनंद की भरपुरी. मग भरपुरी नुसतं देवाच्या घरामध्ये नाही, भरपुरी तुमच्या घरात सुद्धा असली पाहिजे. भरपुरी तुमच्या बिझनेस मध्ये असली पाहिजे, भरपुरी तुमच्या नोकरीमध्ये असली पाहिजे, भरपुरी तुमच्या परिवारामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून भरपुरीचे आशीर्वाद देणारा देव तुम्हाला अभिवचन काय देतो? तो म्हटला अब्राम जेव्हा तिथून निघाला त्यास त्याच्याकडे संपत्ती होती. आजच्या दिवसापासून लिहून ठेवा तुमच्याकडे काय आहे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहाल जे तुमच्याकडे आहे त्याच्यापेक्षा देवानं तुम्हाला वाढवलेले. का? कारण तुमचा देव अभिवचन देत नाही तर पूर्ण करणारा देव आहे. प्रिया, पलीकडे जाऊन तुम्हाला विचार करता आला पाहिजे. शास्त्रात सांगितलं त्यानं दारिद्र्यास उकिरड्यातनं उचललं आणि काय केलं? कंगालास धुळीतून उठवलं. अजून वाचा, सगळं वाचा, एक एक नको. हा, परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो. धनवान करतो. तो अवनत करतो व उन्नतीही करीतो. उन्नती पण करतो. तो कंगालास धुळीतून उठवितो. कंगालास धुळीतनं उठवतो. दारिद्र्यास उकिरड्यावरून दारिद्र्याला उकिरड्यावर उचलून उभं करतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात. कशासाठी उभं करतो? तर तुम्हाला मोठं सिंहासन मिळावं, मोठी विरासत, मोठी गादी मिळावी, याच्यासाठी प्रभू तुम्हाला उभं करतो. तुम्ही त्याच खुर्चीवरती बसावं असं त्याला वाटत नाही. एक काळ माझी खुर्ची होती, मी तुमच्यासारखं डोलकं वाजवत होतो. सुरुवातीला छोटं होतं, कोंगो होतो, कोंगोवरून प्रगती झाली, मग ढोलकवरून प्रगती झाली, मग ट्रिपलवर आलो, ट्रिपलवरून प्रगती झाली, मग ड्रम वाजवायला लागलो, ड्रमवरून प्रगती झाली, मग कीबोर्ड. आता हे सगळे वाद्य मला येतात का? प्रगती. मी जर त्या बोंगोवर बसलो असतो, ढमक 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 करत करत तर तुम्हाला काय गाणे शिकवले असते. आणि तुम्हाला काय आता एकाचं तोंड इकडं असतं, एकाचा आवाज तिकडं, एकाचा पाय तिकडं, याचा आता ते मी करत नाही. बरोबर चुकलं, हे गाणं चुकीचं, हे कॉर्ड चुकीचं. का? माझी प्रगती होत देवानं ते टॅलेंट दिलं. तसं जीवनामध्ये तुम्हाला पुढे जायचंय ना, तर लक्षात ठेवा, प्रगती देणारा देव त्याच्याकडे आपलं लक्ष लावा. आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही राहू नका. देव तुमची स्थिती बदलून टाकणार आहे. देव बदलून. कशासाठी तुम्हाला देवाच्या भावनामध्ये आणलं? कशासाठी तुम्हाला देव समजलेला आहे? अहो, देवाची ओळख होण्यामागचं कारण काय? ज्या देवाची ओळख तुम्हाला झाली त्या देवाच्या भांडारातल्या, त्या देवाच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हाव्यात. बरं, कोणीतरी एक मुलाने मला मेसेज केला, फळक साहेब पोलीस भरतीला चाललोय ग्राउंड साठी, पण उंची जरा कमी पडते, अशी प्रार्थना करा की उंचीच वाढ. म्हटलं तर हे नवीनच चमत्कार आहे का? उंची वाढाव काहीतरी असं करा की त्याच्या लक्षातच येऊ नये माझी उंची. मी म्हटलं काय विश्वास आहे या व्यक्तीचा? त्याला 2-3दा त्याचं सिलेक्शन झालं नाही आणि 2-3दा त्याची उंची कमी पडली.
आणि मग तशी त्यांनी प्रार्थना करायला सांगितले. मी पण म्हटलं काय हरकत आहे, थोडी मला त्या पोलिसाला जाऊन सांगायची याची उंची भरत नाही, याला कुटुंबाची शिफारस करायची. म्हटलं देवा असं काहीतरी कर की हा बसू दे. आणि तिशी प्रार्थना केली आणि मग आलो, म्हणजे विसरून गेलो ते. आणि मग परवा त्याचा मेसेज आला, पळक साहेब तुम्ही प्रार्थना केली, माझी उंची बसली, ग्राउंडही क्लिअर केलं आणि मी पासही झालो. हालेलुया. आणि हा खाली हसायचे इमोजी टाकले. मी म्हटलं आता ते अशाशी इमोजी टाकव. कसं देव सगळं करू शकतो. हालेलुया. उन्नती करतो, अवनती करतो, सगळं काही प्रभू करतो. प्रिया, हालेलुया. विश्वास तुमच्या अंतःकरणामध्ये पक्का असू द्या. तुम्ही या जगामध्ये साधारण काम करण्यासाठी आलेले लोक नाही. आमेन. तुमचा जन्म साधारण गोष्टीसाठी नाहीये. हालेलुया. तुम्ही स्पेशल लोक आहात. आणि स्पेशल लोकांनी स्वप्न सुद्धा मोठी मोठी धरली पाहिजे. आमेन. मोठी मोठी स्वप्न असू द्या, साधारण स्वप्न तुमच्याकडे असू देऊ नका. जे तुमचं स्वप्न आहे. आता या चर्चमध्ये काय आपण समाधानी नव्हतो का? 17 वर्षापूर्वी बांधलेलं एवढं मेहनतीचं चर्च, एवढं छान चर्च, याच्यात काय कमी सांगा बरं? सगळं भरपूर आहे. बाहेर पण बसायला जागा आहे, बसलेत लोक. अजून काय पाहिजे? अजून आम्ही 2 शिफ्टमध्ये करू शकलो असतो. अजून आपल्याला वाढतच आहे चर्च, 2 शिफ्टमध्ये करायला पाहिजे. पण आपल्याला का वाटलं वरचं पण बांधायला पाहिजे? आम्ही देवाला ओळखलेले लोक आहोत. देवाचं सामर्थ्य, देवाच्या देणग्या. लोक म्हटले सोलापूरमध्ये काही घडू शकत नाही. आम्ही म्हणतो सोलापुरात देव असेल तर सगळं काही घडू शकतं. सगळं काही घडू शकतं. देव करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून चॅलेंज स्वीकारणारे लोक देवाला आवश्यक आहे. आणि सोलापुरात कोणी स्वीकारलं नाही, आपण स्वीकारलं. हालेलुया. आणि कुठल्या बेसवरती स्वीकारलं? त्यांनी सांगितलं मी कंगालास उकिरड्यावर. आता मी सुरुवातीला सोलापूरमध्ये आलो त्यास माझ्याकडं घालायला कपडे नव्हते. त्यास भूकंपाचे 20 रुपयाचे स्वेटर घातलं. किल्लारीचा जो भूकंप झाला ते रस्त्यावरती विकत होते, जाऊन 20 रुपयाचे स्वेटर आणलं आणि ते घातलं मी. काही नव्हतं त्या ठिकाणामध्ये, काही चांगले कपडे नव्हते. एक ठिकाणात तर कामिनीच्या नवऱ्याने सांगितलं, दुकान सांगितलं मला, एक 5 रुपये मीटर कापड. पळत गेलो. 5 रुपये मीटरचं कापड एवढं छान वाटलं. आणि आमच्या ज्योतला सांगितलं टेलर बघ म्हणून. 5 रुपये मीटरचं कापड आणि 650 रुपये शिलाई. मग लक्षात घ्या की ही परिस्थिती होती की त्यावेळेस आपण ती कुवत आपल्यामध्ये नव्हती. पण आज जी आमच्यामध्ये कुवत आहे याचं कारण कंगालास धुळीतनं काढून उभं करतो. आज तुम्ही धुळीत असाल, आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असतील, 100% असणार आहेत. त्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे. देवाला त्याचं काम दाखवायचंय. आता देव स्वर्गामध्ये समजा सगळं तुमचं चांगलं ठेवलं, तुम्ही कुठं पण शब्द टाकला, तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही बँकेकडे गेला आणि बँकेला सांगितलं ओ द्या मला पैसे. बँक या साहेब बसा, तुमचीच वाट बघतो नाही का? किती पाहिजे तुम्हाला? 50 लाख पैसे. ओ साहेबांना 50 लाख द्या. काय तुमच्या जीवनात चमत्कार? तुम्हाला बँकवाले 1दा 2दा 3दा 4दा आणि नंतर म्हणतात तुमची फाईलच घेऊन जा. आणि तेवढं सगळं घडल्यावर अचानक देव म्हणतो याला 50 लाख नाही, याला 5 कोटी देऊन टाक. हा काय मिरेकल असणार आहे हो? सगळ्या बँकेने रिजेक्ट केलं. अचानक देव कुठून काम करतो माहित नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो मी तुला धुळीतनं काढून उभं करतो आणि सरदाराच्या पंक्तीस बसवतो. सरदाराच्या पंक्तीस म्हणजे ज्या बिझनेसमॅनला बिझनेस करता येत नव्हता, त्यांना पैशानं बिझनेस जमला, परंतु तुझ्याकडे पैसा नसताना सुद्धा जो बिझनेस तू केला, या बिझनेसचं कारण त्यांच्याकडे बुद्धी होती, पण तुझ्याकडे बुद्धी देणारा देव होता. आणि त्यांची ओळख होती, त्यांच्याकडे पैसा होता, पण तुझ्याकडे पैसा नसताना देव तुझ्या सोबत होता. ज्याचं नाव जेहोवा जायरा, ज्याचं नाव पुरवठा करणारा देव, जो अरण्यामध्ये आमच्यासाठी आणि मार्ग तयार करणारा देव, समुद्रामध्ये वाट तयार करणारा देव. लक्षात ठेवा, परमेश्वर दारिद्र्यास उकिरड्यातनं काढून उभं करतो. तुमची परिस्थिती आता देव बदलून टाकणारे, याविषयी तुम्ही आशावादी असलं पाहिजे. बदलणारे देव परिस्थिती. आणि ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये देवाला तुम्हाला ठेवायचं नसतंच. कशाला देव ठेवणार आहे तुम्हाला त्या स्थितीमध्ये?
आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. म्हणजे पृथ्वी खालची आणि त्याच्या पायाखालची प्रत्येक वस्तू देवाच्या मालकीची. कुठं तुम्ही, देवाचा पाय सगळीकडे, कुठं म्हणाल तिथं देव काम करणार आहे, म्हणेल तिथं काम करणार आहे. बरं, कोणीतरी मला सांगितलं, पळक साहेब, पोराने गाडी कुठं लावली ती त्याच्या लक्षातच नाही. गाडीच त्याची हरवली, कुठं लावली त्याच्याच लक्षात नाही. तुम्ही प्रार्थना करा. इतका राग आला. आता यांच्या गाड्या पण शोधून द्यायच्या का आपण? ते गाडी विसरला, कुठं लावली कळायला तयार नाही, आणि तुम्ही प्रार्थना करा ती गाडी सापडावी. म्हणजे ठीक आहे, देवा याची स्मरणशक्ती परत दे, कुठं गाडी लावली ती तर लक्षात येऊ. काय प्रार्थना करणार? मी तीच प्रार्थना करणार आहे. आला दुसऱ्या दिवशी पण सापडली गाडी, पोराला आठवलं. ते सांगण्याचं तात्पर्य, तुमची कोणतीच वस्तू आणि कोणताच आशीर्वाद प्रभू घालवू देणार नाही. तुमच्यासाठी प्रभूनं काहीतरी आशीर्वाद ठेवलेले आहेत स्पेशल, आणि त्या प्रकारच्या परिस्थितीची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कशासाठी? परत वाचा ते वचन. परमेश्वर निर्धन करीतो व धनवानही करीतो. धनवानही करतो, तो अवनत करतो, अवनत करतो व उन्नतीही करीतो. उन्नतीही करीतो. तो कंगालास, कंगालास धुळीतून उठवितो, दारिद्र्यास, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून, उकिरड्यावर उचलून उभे करतो. व करतो म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात. कुणाच्या शेजारी? सरदाराच्या शेजारी. एक दिवस असा येईल की तुम्ही मोठमोठ्या लोकांच्या शेजारी बसतील. दुसऱ्या भाषेमध्ये ते लोक तुमच्या शेजारी बसण्यासाठी धडपड करतील. आता तुम्हाला कोणी जवळ जाऊ देणार नाही का? आता तुम्हाला कोणी घेणार नाही. पण एक दिवस असा येईल, त्या दिवशी लोक वाट पाहतील की यांच्या शेजारी आम्ही बसावं. हे प्रभूचं काम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायचं आहे. लक्षात घ्या, एक दिवस असा असेल, तुम्ही गरीब असल्या कारणानं कोणी तुम्हाला जवळ करणार नाही. तुमच्याकडे काही नाहीये, तुम्ही कर्जबाजारी आहात, तुम्हाला ओळख नाहीये, तुमच्याकडे चांगले कपडे नाही, राहण्यासाठी चांगलं घर नाही, ओळख नाही तुमची, तुमचं मान सन्मान तुम्ही कोणी तुमचा करणार नाही. पण लक्षात ठेवा, ज्या देवानं तुम्हाला बोलवलं तो देव तुमचा मान सन्मान करणार आहे. सरदाराच्या शेजारची खुर्ची प्रभू तुम्हाला देणार आहे, त्याच्यासाठी प्रभू तुम्हाला बोलवत आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे कधी सिंपतीनं पाहू नका. बरेच लोक आपल्या जीवनाकडे सहानुभूती, मी गरीब आहे, त्याला फार आवडतं नाही का? पूर्वी ते डायलॉग मारचे, आम्ही गरीब भोळे बाबरे. लक्षात ठेवा, आत्ताच्या तुमच्या परिस्थितीकडे बघून स्वप्न बघताना असं बघा. मला चांगलं आठवतो की आम्ही त्या 2 खोल्यांमध्ये राहत होतो, पण माझं स्वप्न, माझ्या मित्राला मी सांगितलं होतं, माझा मित्र होता, त्या मित्राला सांगायचो की असं घर असणार आहे माझं, मग बेडरूम असणार आहे, मग माझ्या आईला मी तिथं ठेवणार आहे, आणि मग त्याचे पडदे असे असणार आहे. आणि एकदा तो माझा मित्र, कॉलेजमधला मित्र, असा सोलापूरमध्ये आला आणि तो म्हटला, मनोज मला तुझं घर बघायचं आहे. मग आला, तो म्हटलं आई कुठं आहे? म्हटलं अरे माझ्याकडेच आहे. तो आला, आईला बघितलं, आणि जसं मी त्याला घर सांगितलं होतं, मग 8वीला असेल, मी त्यास 8वीला होतो, त्या 8वीला त्या गोष्टी मी त्याच्याशी तो म्हटलं, मनोज अरे तू जे बोलला, अगदी तुझ्या भिंतीचे कलर, पडदे बिडदे, तू सगळं त्यास बोलला, आता जसंच्या तसं आहे, आणि तुझी आई पण तुझ्याकडे. आणि आईला त्याने विचारलं तू कसं? ती म्हणजे खूप आनंदी माझ्या पोराबद्दल. अरे तू हे स्वप्न बघितलं होतं, तुमच्याकडे काही नसलं तरी स्वप्न असू द्या का, तुमचा देव ते स्वप्न पूर्ण करणार. आजच्या परिस्थितीवरती विश्वास ठेवू नका. जर तुम्ही परमेश्वराच्या भावनामध्ये आहात, विश्वासामध्ये तुम्ही आहात, प्रभूकडे तुम्ही आलेला, जिवंत देवाची तुम्हाला ओळख आहे, जर तुम्ही आराधनेचा आनंद उपभोगत आहात, एन्जॉय करा देवाची आराधना, देवाची समक्षता. का माहिती का? देवाच्या समक्षतेला तुमचं दारिद्र्य कधी बाधा आणू शकणार नाही. पण तुम्ही देवाची आराधना करताना तुमच्या दारिद्र्याला आराधना बाधा आणणार आहे का? कारण ही आराधना तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. सरदाराच्या शेजारी तुम्हाला बसवेल. अजून एक गोष्ट वाचा, तो म्हणतो मी धनवान करतो आणि निर्धन पण करतो. दानिएलच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 29 पासून 31 पर्यंतच्या वचनाकडे जाऊया. दानिएलचं पुस्तक आणि त्याचा 4था अध्याय 29 ते 31 वचन. म्हणून 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमानं व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधलं आहे ना.
हे शब्द हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघता राजाच्या मुखातनं निघताच तोच आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली की हे राजा नबुकदनेसरा हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे तुला मनुष्यातून घालवून देतील तुझी वस्ती वनपशुत होईल वनपशुमध्ये होईल तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील त्याच घटकेस हे नबुकदनेसराच्या प्रत्ययास आले त्याला बलवान मनुष्यातून त्याला घालवून दिलं व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजू लागलं एतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. काय व्हरायटीचं पात्र बनवलं याला का माहिती का? तो म्हटलं मी अवनत करतो आणि उन्नत पण करतो, मी सिंहासन देतो आणि सिंहासन काढून पण घेतो. ऐका बरं का, मी दारिद्र्यास कंगालास धुळीतनं काढतो आणि सरदाराच्या पंक्तीस बसवतो. आता सरदार झाल्यावर काय झालं? सरदार झाल्यावर याच्या डोक्यात हवा घुसली. काय हवा घुसली? मी हे सगळं वैभव माझ्या पराक्रमाने बनवलेलं. ऐका, काय देवाचं काम आहे? तुम्ही या पृथ्वी तलावरती राहतात, देव तुम्हाला तुमच्या पदातनं बाहेर काढतो म्हणजे तुम्हाला वर घेऊन जात असतो. आता जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 13:4 मध्ये जर वाचलं, उत्पत्ती 13:4 पण वाचा, जो अब्राम आहे तो अब्राम शेवटपर्यंत अब्राम राहिला. का अब्राम राहिला? उत्पत्ती 13:4 त्याने आपल्या प्रथम वेदी बांधली त्या स्थळी तो आला तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. म्हणजे धनवान झाला तर त्यांनी प्रार्थना नाही बंद केली. धनवान झाला म्हणून प्रार्थना नाही बंद केली. अब्राम तो अब्राम आहे, विश्वासणाऱ्यांचा बाप. का विश्वासणाऱ्यांचा बाप? धनवान झाला, देवानं त्याच्या हातामध्ये बरकत दिली, परमेश्वरानं त्याला समृद्धी दिली, परमेश्वरानं त्याला मान सन्मान दिला. आम्ही त्याच अध्यायामध्ये पाहतो, तिथं असं लिहिलं की त्याला जागा पुरेना एवढी त्याची संपत्ती झाली. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, देवाला एवढी संपत्ती तुम्हाला द्यायची की तुमचा डेरा तेवढाच राहू नये. 1 BHK पासून 2 BHK, 3 BHK, 4 BHK, 1 बंगला, 2 बंगले, 3. आमेन आमेन म्हणा. 1 गाडी, 2 गाडी, 3 गाड्या, 4 गाड्या, 5 गाड्या, सायकल वरून 2 व्हीलर, 2 व्हीलरवरून 4 व्हीलर, 4 व्हीलरवरून विमान. आमेन. पार कुठं करता? हे मी तुम्हाला जोक नाही सांगत, हे वास्तव आहे. आमचा देव करण्यासाठी तो समर्थ आहे. हे सगळं तो करणार आहे, लक्षात घ्या. आम्ही गेल्या आठवड्यात प्रार्थना केली, देवा पाऊस दे. किती दिला? आता बस म्हणायची वेळ आली नाही का? धरण पूर्ण भरायला पाहिजे. देव सगळं देतो. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही समृद्ध व्हा, पण समृद्ध झाल्यावर प्रार्थना नाही बंद करायची. अब्रामानं प्रार्थना नाही बंद केली. तुम्हाला देव समृद्ध कशासाठी करतो? तुम्ही वेदी तयार करावी. लक्षात घ्या, वेदी तयार करावी. अब्रामानं वेदी, काय केलं? समृद्ध झाला, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. आता त्याचं उत्तर तुम्हाला, तो म्हटलं मी धनवान करतो आणि निर्धन. मग आता तुमची बुद्धी भ्रष्ट झाली, तुमच्या डोक्यामध्ये हवा गेली, तो काय मी निर्धन करून टाकणार आहे. आता तुम्हाला निर्धन. आता लक्षात घ्या, देव त्याचं धन काढून स्वर्गामध्ये घेऊन जात नाही. मग तो काय करतो माहिती का? पृथ्वी तलावर विश्वासणारे लोक शोधतो, जो गरीब आहे पण विश्वासामध्ये आहे, जो गरीब आहे परंतु प्रार्थनेमध्ये आहे, अशा लोकांना शोधतो. आता नबुकदनेसराचं धन दुसरं कुणाला तरी द्यायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रभू तुम्हाला समृद्ध करतो आणि तुम्ही
त्या स्थितीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये अहंकार येतो, मीपणा येतो, गर्व येतो, मनाचा ताटा येतो. त्या शास्त्र काय सांगतं? नबुकदनेस्सरला देव म्हणत आहे, लक्षात ठेव, मी तुला बलवान मनुष्याच्या स्थितीमधनं काढणार आहे. म्हणजे काय? तुझी बुद्धीच काढून टाकणार आहे. आता याच्या बुद्धीनं विचार केला ना, तो माझ्या बुद्धीने हे सगळं काही मी मिळवलंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जगातले कोणतेच आशीर्वाद तुम्हाला तुमच्या बुद्धीने नव्हे तर देवाच्या शक्तीनेच मिळालेले आहे. तुमच्या बुद्धीने कोणी मिळालेलं, कुणीच दिलेलं नाहीये. आज जी तुमच्यावरती ग्रेस आहे, देवाची कृपा तुमच्यावरती आहे. तुम्हाला देवानं ते ज्ञान दिलेलं आहे, तुमच्याकडे देवानं ते चांगुलपण भरलेलं आहे, परमेश्वरानं तुम्हाला मदतीचा हात दिलेला आहे. मी ब्रदर सूरज ब्रदर आणि त्याचप्रमाणे आपले राजू ब्रदर दोघांचे पण मी ते काम बघून आलो. आणि मला असं वाटलं की सूरज ब्रदरच्या त्या कामावरती गेल्यावर ते म्हटले की मी तसा नव्हतो. पूर्वी मी रोजंदारीचं काम करत होतो, जे साधे साधी कामं करत होतो, पण वसईमधलं पहिलं विश्वासणाऱ्या लोकांची चळवळ त्यांच्या घरातनं सुरू झाली. त्याचा परिणाम काय झाला? देवाने त्यांना त्या ठिकाणात ठेवलं नाही, त्या शहरामध्ये त्यांना सगळ्यांपेक्षा मोठं केलं. का? कारण देव दाखवतो, मी जो आहे ना तो इकडून काढून याला दे, त्याचं काढून त्याला दे. मग आता एवढं सगळं दिल्यावर त्यांनी प्रार्थना नाही बंद केल्या. प्रार्थना तशाच आहे. याचा अर्थ जेव्हा तुमच्या प्रार्थना तशा असतात तसा देव तुम्हाला वाढवत असतो. नबुकदनेस्सराचं उलट झालं. नबुकदनेस्सर त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. लक्षात ठेवा, तुमची संपत्ती हा तुमचा कधी अहंकार, तुमचं ज्ञान हा कधी तुमचा अहंकार होता कामा नये. तुमचं पाचारण हे तुमचा कधी अहंकार होता कामा नये. मला जर माझ्या पाचारणाचा अहंकार झाला, मला जर असं वाटलं नाही मी सगळ्यात भारी, मी जास्त देवाच्या जवळ आहे, माझ्यासारखं कोणाला बोल, लगेच देव म्हणतो तुझं काढून तुझी वस्ती कुठं होणार आहे? काय लिहिले हो वाचा? तुला मनुष्यातून घालून देतील, मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल. कुठं होईल? असं देव बोलला. तुझी वस्ती कुठं होईल? वनपशु. असं म्हटल्याबरोबर आता इकडे काय घडलं माहिती का? नुसतं बोलल्याबरोबर त्याच क्षणाला काय घडलं तिथं? त्याच घटकेस नबुकदनेस्सराच्या प्रत्ययास आले, त्याला मनुष्यातून घालवून दिले. त्याला अनुभव आला, मनुष्यातनं घालवून दिलं. व तो बैलाप्रमाणे कसला बनला? बैलाप्रमाणे. आता बघा, शाळेमध्ये ज्याला काही येत नाही त्याला काय म्हणतात? आता हा काय म्हणत होता आधी नबुकदनेस्सर? माझ्या पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. काय म्हणत होता आधी? मी. आता देवाने त्याला काय केलं? बैल. आता तुम्हाला बैल बनायचंय का राजा बनायचंय? जेव्हा जेव्हा माझ्यामध्ये मी येतं त्यास देव मला माणसातनं काढून टाकतो. आणि नुसतं माणसातनं काढून टाकत नाही तर नख पण. त्याला नख आली का नाही? डबल. मी तुम्हाला मागे सांगितलं नाही का? नखावर नख. कुठली नख आली वाचा? त्याचे शरीर आकाशातल्या दैवराने भिजू लागले, एतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे. आधीचे केस एवढे सुंदर होते. विचार करा, एवढे छान हेअरस्टाईल आहे आणि अचानक ते उभे राहिलेत. गरुडाचे केस दिसायला लागले का? देव दाखवतो तुझे केस सुद्धा मी मोजून ठेवलेले आहेत. आणि याच्यात मला नवल वाटतं, कित्येक लोक जर माझ्या याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही बघितलं तर, बाळासाहेब केस गळतात, प्रार्थना करा. आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो ते गळायचे थांबले. तेव्हा मला कळतं, अरे वाढवणं थांबवणं सगळं देवाच्या हातात आहे. आणि बिब्लिकल आहे, देवाच्या वचनामधलं रहस्य आहे. त्याच्या केसामध्ये सुद्धा देवानं बदल केला असं लिहिलेलं आहे. ज्याची घमेंड, ज्याचा अहंकार, ज्या विषयीची प्रतिष्ठा तुमच्यामध्ये असते ना, प्रभू ती प्रतिष्ठा तुमच्यातनं काढून घेतो. कशाला काढून घेतो? तो तुम्ही देव आहे रे. हे जे मी तुला दिलं ना, हे काढून घेण्याची ताकद माझ्याकडे. कशाची घमेंड बाळगणार आहे? नबुकदनेस्सर तिथं थांबला आणि घमेंड मारायला. काय? माझ्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या प्रतिष्ठेनं हे माझं एवढं माझं केलं. तिकडे देव बोलला, आता तुला माणसातनच काढून टाकणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधी सुद्धा कुठल्याच गोष्टीची प्रतिष्ठा मिळवू नका. का? जेव्हा तुम्ही प्रतिष्ठा मिळवता तिथं देव त्याचं गौरव कोणत्याच मनुष्याला मिळवू देत नाही. कोणत्याच मनुष्याला नाही. देवानं त्याला राज्य दिलं होतं.
आणि म्हणून तो म्हटला तुझं राज्य विभागून देणार आहे. देव राज्य विभागून देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे स्वप्न दानिएलाला त्या राजाला पडलं ना, तो म्हणतो माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा व्यक्ती कोण? तो म्हटलं तुझं राज्य विभागून टाकलेलं आहे. जेव्हा तुमच्यामध्ये तो अहंकार, गर्व येतो, त्यास देव सगळे विभागणी करत असतो. विभागणी होऊ देऊ नका. या पृथ्वी तलावर राहताना इतकं नम्रतेने तुम्हाला राहावं लागणार आहे की परमेश्वर एकतर तुमचं दुसऱ्याला कुणाला तरी देणार आहे किंवा दुसऱ्याचं तुमच्याकडे तरी येणार आहे. तुम्हाला ठरवायचंय, माझं माझ्याकडे राहावं का दुसऱ्याचं माझ्याकडे यावं. आता माझं माझ्याकडे जर लक्षात आहे, देवाने माझं माझ्याकडनं काढून घेतलं ना, त्याचं राजपद काढून घेतलं आणि बैल बनवलं. आधी राजा होता, आता कोण विचारलं, कोणीतरी विचारतो महाराज कुठे गेले? रानात चरायला. अहो महाराज दिसत नाही, महाराज कुठे गेले? महाराज चरायला. अहो महाराज लढायला जात होते, आता चरायला चालले. महाराजांच्या हातामध्ये पूर्वी तलवार होती, आता महाराजांच्या हातात तलवार नाही. आता महाराजांच्या समोर काय बघितलं तर गवताच्या पेंड्या आहेत. महाराज पूर्वी काजू खात होते, आता महाराज कांदा खायला लागलेत ना रानातला. खाणं पिणं सगळं बदलणार आहे. पण जेव्हा तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहणार आहे, तुमच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये देव बदल करणार आहे आणि उत्तमातलं उत्तम तुम्हाला देणार आहे. तो म्हणतो उत्तम द्राक्षरस मी तुला देईल, दूध आणि मध तुला देईल. म्हणून अब्रामाला तो म्हटला दुधामदाच्या प्रदेशामध्ये मी तुला घेऊन जाणार आहे. देवाची इच्छा आहे तुम्ही दुधामदाच्या प्रदेशामध्ये जावं. आणि खरंच ना, तुम्हाला जर चांगलं खायचं तर एक दिवस वसईला यांना सांगा आम्हाला बोलवा म्हणून. एवढे प्रकार चिकनचे, एवढे मटणाचे प्रकार, एवढे माशाचे प्रकार, तुम्ही खाल्ल्यावरच बघितल्यावरच पोट भरतं, खायची गरज लागत नाही. बघितल्यावरच एवढं समृद्ध त्यांना. ते म्हणले आमची जीवन पद्धतीच अशी आहे. आणि मी तिथे गेल्यावर वरण भात शोधतो. समृद्ध केलं देव, समृद्ध करतो. देवाची इच्छा आहे तुमच्याकडे चांगलं ते असावं. चांगली घरं, चांगले कपडे, चांगले दागिने. अरे का एवढ्या बायका असून एवढा बारीक आवाज? अवघड आहे तुमचं. मिस्त्रामध्येच राहा तुम्ही, विटाच भाजा. त्या मिस्त्री बायका शेजारी पाजारी गेल्या, ते म्हटले द्या आम्हाला भक्तीला जायचं, आराधनेला जायचं, तुमचं द्या, हार द्या, तुमचे कानातले द्या, तुमचं नाकातलं द्या. सगळं घेऊन आले, पूर्ण रिकामं केलं त्यांना. का तर त्यांना माहितीये आराधना करायला जाणाऱ्या लोकांचा गळा देव रिकामे ठेवत नाही, त्याचं शरीर रिकामं ठेवत नाही. हे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देऊ इच्छित आहे. समृद्ध करत आहे. राजाचं सगळं गेलं आणि राजाला एखाद्या असणाऱ्या बैलाप्रमाणे त्याला रानामध्ये गवत खावं लागलं. का? कारण राजामध्ये तो अहंकार निर्माण झालेला आहे. अहंकार कधी येऊ देऊ नका. नम्र राहा, जमिनीवरती राहा. जेवढं तुम्ही जमिनीवरती राहाल, जमिनीवरचा देव तुम्हाला वर घेतो. आता तुम्ही वर असल्यावर अजून कुठं वर नेणार आहे? कारण शब्द काय बोलला त्यानं त्याला धुळीतनं काढून नाही, ते कंगालास काढून धुळीतून उठवितो आणि दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे वर घेतो. मग ते सरदाराचे. आता तुम्ही ऑलरेडी वर आहे, हवेत. तुम्ही हवेत आहे, वर आहे. आता नबुखदनेसर हवेत होता. मी 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 मेरी आवाज सुनो. मी इकडं मी म्हटलं तर म्हणलं इसको नीचे डालो. देवाने त्याला खाली टाकलं आणि देवानं दाविदाला वर केलं. दावीद त्या मिखलला म्हणतो तुझा बाप जो राजगादीवरचा राजा, त्याला राजगादीवरून काढून मी जो सामान्य मेंढर चारणारा, याला देवानं राजगादीवरती बसवलं. हे परमेश्वराचं काम आहे. देवासमोर नेहमी नम्र राहा. कधी सुद्धा तुमच्या मनामध्ये मी हा प्रश्न येऊ देऊ नका. कधीच नाही प्रियानो. मी चांगला आहे, मी चांगली आहे, मीच खूप सोशिक आहे, माझ्यामध्ये सगळं नाही. काय प्रश्न? एलिया म्हणतो की मी एकटाच काय तो उरला? तो म्हटला नाही, 4000 संदेष्टे आहेत, 4500 की ज्याने अजून बालमूर्तीला नमन केलेलं नाहीये. अरे तू एकटा नाहीये, असे पण अजून बरेच लोक आहेत. अलिशा का अस्तित्वात आला? एलियामध्ये हा मीपणा आला आणि मग तो म्हटला एलिया तुझा समय आला, आता तू पृथ्वी तलावर राहू शकत नाही, आता मला अलिशाला पाठवावं लागणार आहे. एकाला तो वर करतो, एकाला खाली टाकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची जागा, तुमचं स्थान, तुमचं संपत्ती या सगळ्याला सांभाळायचं असेल तर तुम्हाला देवाकडे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं या राजाला त्यानं काय केलं तर राजाला त्या जागेतनं काढलं. लक्षात ठेवा, नुसतं परमेश्वरानं त्याला त्या जागेवरून काढलं नाही, मान सन्मानासहित काढलं. विचार करा,
राजाला बघितल्याबरोबर लोक थरथर कापत असतील. नबुकदनेस्सर राजा तिथं आल्यावर कोण आलं तर असं राजांकडे जायची पद्धत होती, अशी खाली मान घालून जावं लागतं. खाली मान. राजावर समोर कोण मानवर करत नव्हतं. आता राजा झाला बैल, आता खाली मान घालून जातील का काठी घेऊन येतील का आमच्या घरात येऊन काही खाऊ नये म्हणून, नाही का? म्हणजे राजाचा सन्मान गेला कुठं स्थान गेलं ते. म्हणून तो म्हटला खाली पण करतो आणि वर पण नेतो. मग खाली कोणाला जातो? अहंकार ज्यांच्यामध्ये ते खाली जातात. नम्र लोक वर आहेत. नम्रता तुमच्यामध्ये तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. आणि नम्रता म्हणजे माघार घेणं. नबुकदनेस्सराने मी नव्हतं करायला पाहिजे, बरं काही गरज पण नव्हती ना त्या गोष्टीची. लोकांना माहिती बाबा तू केलंय. आता लोकांना काय सांगायचं? मी केलंय. काय सांगायची गरज आहे? आता मी जर उगाच भाव मारायला लागलो, मी बांधलं बरं का चर्च, उगाच जाऊन थांबायचं कुठं तरी, सगळे पाळत बसले. तुम्ही चर्च बांधता? हा मी बांधलं ना. आणि बघते अरे इतकं मोठं बांधायला लागला तुम्ही. होय हो, माझी कॉलर एकदम टाईट. मी बांधलं ना, मी सांगितलं मी बांधलं. पण असं करत असताना एखादा व्यक्ती त्या ठिकाणात येतो, तो तुम्ही प्रभूनं कृपा पुरवली. देव भागवत आहे, देव पुरवठा करत आहे. कसं देव कशा पद्धतीनं कसा पुरवठा करतो ते माहित नाही, पण देव पुरवठा करतो. कुठून कुणाच्या अंतःकरणात कशा पद्धतीने काम करतो हे देवाचं काम असतं. देवाचं गौरव कधीच कोणत्या मनुष्याला मिळू शकत नाही. ते देवाचंच गौरव आहे प्रियानो. आज तुमच्या जीवनामध्ये जे पण आहे ना ते देवाचं गौरव आहे. जे पण तुम्ही आहात, तुमचं घर, तुमचा पैसा, तुमचं जागा जमीन आणि तुमचं स्थान, तुमची सेवा, सगळं देवाकडनं आहे. ती तुमच्या बुद्धीने नाही मिळाली. तो म्हटलं माझ्या मनात आलं तुला मोठं करावं, देवानं मोठं केलेलं आहे तुम्हाला. आणि म्हणून असं म्हटलंय त्या ठिकाणामध्ये, त्यानं या नबुकदनेस्सरचा सन्मान पदासहित काढून टाकला. उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय 37 पासून 43 पर्यंतची वचनं पटकन वाचूया. धुळीतनं काढून राजगादीवरती बसतो. त्याच्या आधी पहिले शमूएल 2 अध्याय 8 वचन वाचा. पहिले शमूएल 2 अध्याय 8 वचन. कंगालास धुळीतून उठवतो आणि दारिद्र्यास उकिरड्यावर उचलून उभं करतो. म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात. वैभवी सिंहासन देव तुम्हाला उठवतो. कशासाठी हो? वैभवी सिंहासन मिळावं. कशासाठी? वैभवी सिंहासन. जरा जोरात बोला की. वैभवी सिंहासन म्हणजे काय हो? वैभवी सिंहासन म्हणजे आता बघा सगळ्याला सारख्या खुर्च्या आहेत तिथं बसल्यावर. आणि तुमचं काय सिंहासन भारी मग? यांना जरा स्पेशल आहे, ते सोफ्यावर बसलेले. आता एक दिवस येईल, हा नुसतं हातवर करू नका, 3-3 हजार तयार ठेवा. हा एक खुर्चीची किंमत आता आजच्या दिवसापासून तुम्हाला सांगतो, मग सांगता राहिलं. आजपासून 100 रुपये रोज टाकले तर महिन्याभरात 3000 रुपये जमतात. एक खुर्ची वरती जायसाठी, एक खुर्ची. हा आता सिस्टर ते बघा किती, कुठून आला? वसई, कुठून? बदलापूर वरून. त्याने खुर्ची देऊन मोकळ्या पण झाल्या. बसा सिस्टर, थँक्यू. ती खुर्ची तुम्हाला बदलापूर आल्या तिथंच बसायचं, द्यायचीच नाही कुणाला. तयार करा खुर्च्या. आम्ही वर जाणार, बसणार. आता या प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर जेवायचं आहे आम्हाला. बाहेरच्या खुर्च्या नाही, ह्याच्यावर जेवायचं. तिथं मात्र बसताना वैभवी सिंहासन. देवाची इच्छा आहे तुम्हाला सिंहासन सुद्धा वेगळं असावं. आता काय मी त्याचा विचार करतो, तो म्हटलं तो कोणाला तरी वर काढतो, कोणाला तरी खाली टाकतो. आणि ते वैभवी सिंहासन त्याच्याविषयी मी विचार करताना इतकं सुंदर प्रभूनं मला दाखवलं. आणि त्याच्यात मला उत्पत्तीचं पुस्तक 41 आणि 37 पासून 43 पर्यंत वचन वाचा, म्हणजे तुम्हाला ते वैभवी सिंहासन कसं असतं. उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय 37 ते 43. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटलं. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा
आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे, असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? कोणी आढळेल काय? आणि फारो योसेपास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजसनापुरताच काय, तो मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेपास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेपाच्या बोटात घातली. त्याला तलमतागाची वस्त्रे लेवली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवलं आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिस्र देशावर नेमले. आता तो म्हटला, मी तुम्हाला गौरवी सिंहासन देईल. आता गौरवी सिंहासन काय? आता आम्ही वाचलं. आता हा योसेफ कुठे आहे माहिती का? तो बंदिशाळेमध्ये, जेलमध्ये आहे. आणि जेलमध्ये असणाऱ्या या कैद्यावरती आरोप काय? बलात्कार. काय आरोप आहे? बलात्कार. आणि कुणी आरोप केलाय? पोटीफराच्या पत्नीनं. आता प्रभू काय म्हणतो माहिती का? मी तुला उकिरड्यावरून काढून गौरवी सिंहासन देईल. लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर जगताना लोक तुमच्यावरती काय आरोप करतात हे डोक्यात घेऊन कधी जगायचं नसतं. हालेलुया. काय मी बोलतो लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही देवाचे लोक या नात्यानं जीवन जगता, त्यास तुमच्यावरती आरोप होणार आहे. खरे असतील खोटे असतील, आरोप होणारच आहे. आता आरोप झालं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. योसेफ बंदिशाळेमध्ये असताना सुद्धा इतका देवाला भिवून वागत होता. आणि शास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टीपेक्षा देवाच्या आत्म्याला महत्व देता. कशाला महत्व? देवाच्या आत्म्या. तिथं लिहिलंय, त्याच्या ठाई देवाचा आत्मा. काय होतं त्याच्यामध्ये? देवाचा आत्मा. तुमच्या देवाचा आत्मा जाऊ देऊ नका. आत्म्याला नाही विसू देऊ. योसेफ, आता योसेफ त्यानं असं म्हटलं, नाही माझ्यावरती असला कसला घाण आरोप केला. म्हणू शकलं असतं योसेफ, मी एवढा चांगला नीतिमान माणूस आहे आणि माझ्यावर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये आरोप करताना लोकांनी येशूला पण सोडलं नाही. ऐका बरं का, ज्यावेळेस येशू ख्रिस्त शिमोनाच्या घरामध्ये जेवायला गेला होता आणि त्या मरियेने येऊन त्याच्या पायाला हात लावला आणि त्याचे पाय धुतले, त्यास धार्मिक लोकांनी काय चर्चा केली माहिती का? याला जर कळलं असताना ती कोण आहे तर त्यानं हात पण. म्हणजे धार्मिक लोकांच्या डोक्यामध्ये येशूवरती आरोप होते. येशू सुटला नाही, पण तुम्ही सुटणार आहात का? मग आता विचार करा, ही बातमी येशूच्या कानावर गेलीच असेल ना 100%. ज्या अर्थी शास्त्रात नोंद झाली त्या अर्थी बातमी येशूच्या कानावरती गेली की हा बा, आणि त्या पापी स्त्रीने याला हात लावला, तिच्या संपर्कामध्ये तो आला. मग तो येशू असं नाही म्हटलं की नाही आता या लोकांनी माझ्यावरती आरोप केले, मग आता मी नाही प्रार्थना करत, आता मी नाही सेवा करत, सोडून देतो. त्याला माहितीये नाही, हे सगळं जनरल आहे. मी जनरल नाही, मी स्पेशल आहे. हालेलुया. तुम्ही कोणी सुद्धा व्यक्ती या पृथ्वी तलावर आरोपापासून कधी विभक्त होऊ शकणार नाही. आरोप होणार तुमच्यावरती आणि तुमच्या आरोपाचं निर्दोषत्व तुम्हाला लोकांना सिद्ध करण्याची गरज नाही. देव सिद्ध करून दाखवत असतो. देव सिद्ध करून दाखवत असतो तुम्ही काय आहात. जेव्हा तुम्ही लोकांना काय आहेत दाखवायला जाल, तुमचं सिंहासन जाणार आहे. आणि जेव्हा देव दाखवतो, काय देवानं दाखवलं असं लिहिलं, तो राजा म्हटला आता तू माझ्या मागच्या रथामध्ये बस, मी तुला झगा घालतो. माझा गळ्यातला सोन्याचा काय कंठी, काय हो कंठी, कंठी आता नाही कोणाकडे आहे का? सूरज बिरज तुमच्या आहेत गळ्यात? घरी तिकडं आहे त्यांच्याकडे भरपूर सोनं आहे. दिसतात बघा कधी कधी तो याच्यामध्ये असा जबरदस्त मोठाच्या मोठा सोन्याचा तो कंठ. योसेपाच्या गळ्यामध्ये तिथं साखळदंड होते. ऐका बरं का, जेलमध्ये
पण जेव्हा देवानं त्याची स्थिती बदलायला सुरुवात केली, साखळदंड गेले आणि सोन्याचा कंठ त्याच्या गळ्यामध्ये आला. बायबल मधलं ट्रुथ लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहता देव तुमची स्थिती बदलतो. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इकडं पोटीपराच्या पत्नीनं त्याच्यावरती आरोप केला, माझ्यावर बलात्कार केला, माझ्यावरती बलात्कार केला. आता हा जेलमध्ये बरेच दिवस राहिला. आता जेलमध्ये राहिल्यावर सुद्धा याच्यामधला देवाचा आत्मा नाही गेला, त्यानं देवाच्या आत्म्याला नाही जाऊ दिलं. इकडं ज्या लोकांमध्ये देवाचा आत्मा असतो, जगाला असल्या लोकांची गरज असते का? ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तोच व्यक्ती जगाला वाचवू शकतो. योसेफामध्ये देवाचा आत्मा होता आणि आता तो राज्याला वाचवणार आहात. आणि म्हणून लक्षात ठेवा, या शहरामध्ये तुमच्यावरती किती आरोप झाले तरी सुद्धा या शहराला वाचवणारे लोक तुम्हीच आहात आणि तुम्हीच आहात आणि प्रभू तुम्हाला उंच करणार. ही गोष्ट 100% खरी. काय आरोप व्हायचे उद्या? वास्तव स्थिती ही आहे. आता बघा, इकडं योसेफाला त्या ठिकाणामध्ये बसवलं. आता बसवल्यावर विचार करा बरं का, मी त्याचा विचार करतो. मला इतकं त्या उपदेशानं मी स्वतः इतकं भारावून गेलो. इकडं पोटीपराच्या पत्नीनं सांगितलं की यानं माझ्यावरती बलात्कार केला आणि त्या पोटीपरानं काय केलेलं, जेलमध्ये टाकलं. आता राजानं फरमान केलं, सगळ्यांनी त्याला मुजरा करायचा. ऐका बरं का, सगळ्यांनी कुणाला मुजरा करायचा? आता योसेफाला मुजरा करण्यासाठी पोटीपराची पत्नी सुद्धा, पोटीपराची पत्नी त्याच्यावर आरोप करत होती, यानं माझ्यावरती बलात्कार केला, बलात्काराचा प्रयत्न केला. आता पोटीपराची पत्नी, राजा काय फरमान काढतो? सगळ्यांनी मुजरा करायचा. आता ज्या बाईनं ताठमानेनं त्याला जेलमध्ये टाकलं, त्या बाईला त्याच्यासमोर मुजरा करावा लागत होता. हे देवाचं काम आहे. पण याच्यात वेळ नाही खर्च करायचा. कशात वेळ खर्च करायचा? आत्म्यामध्ये बलवान होण्यासाठी वेळ खर्च करायचा. त्याच्यात नाही वेळ खर्च. ह्या जगिक गोष्टी आणि हे ते याव डॅश ढुश नाही. सिरियल, आपलं जीवन सिरियल नाही बनवायचं. आपलं जीवन एक जबरदस्त पिक्चर असा बनला पाहिजे ना, तो चित्रपट बनता बनता लोकांनी जगला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे धुळीत न काढून राजगादीवरती बसला. आता जेल मधला विचार करा, जेल मधलं जे वातावरण आहे, तो योसेफ जेलमध्ये असताना बॅच नंबर 315, जेलच्या कैद्याला नंबर असतो. आणि मग आता त्याच्या कैदी नंबर 312 315 काहीतरी असेल. आता मला कुणाला तर ते पिक्चर मधलं एखादं मी बघितलं का, पाळक साहेबांनी एक नंबर असतो तिथं, तो नंबर जो मला आठवला ते बोललो बरं का मी. नाही तर लोकांची डोके लय चालतात भयानक. मग ते 312 नंबर 15 नंबर काहीतरी त्याचा बॅच असेल आणि चाललंच डोकं कुठंतरी. तो बॅच घेऊन तोच चाललेला आहे. आता जेलमधनं बाहेर आला, आता कुठला जागा आहे? काय लिहिलं? तागाची वस्त्रे. कुठली वस्त्र? तलम तागाची वस्त्रे. आधी त्याला खादी मांजर पाठवत जेल मधलं, आता काय आलं? तलम तागाची वस्त्रे. लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला उभं करतो त्यास तुमची सगळी वस्त्र जाऊन तुम्हाला नवीन वस्त्र तो देतो का? कंगालाच तो उठवतो. हालेलुया. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी सुद्धा आत्मिक जीवन जगत असताना योसेफाला प्राप्त होणारा नीतिमत्व, योसेफाला प्राप्त होणारा मान सन्मान हा अपमानित झाल्याशिवाय कधीच मिळत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला असं म्हणेल, तुम्ही धुळीत पडल्याशिवाय राजगादी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून धुळीची पण काळजी करू नका. आम्ही धुळीत पडलो आम्ही पडलोय बघा, आम्हाला कोण विचारत नाही. तुम्हाला कोण विचारत नाही हीच गोष्ट तुमच्यासाठी खूप भारी आहे. का माहिती का? विचारणारा तुम्हाला असं विचारेल ना, असं उभं करेल की सगळे लोक तुम्हाला मुजरा करतील, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. असं शास्त्रात लिहिलं, मी माझं म्हणतो नाही सांगत. काय लिहिलंय तिथं? मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. काय केलं त्यानं? मुद्रिका काढून. आधी सगळं लोखंडाचं होतं आतमध्ये, माहित नाही त्यावेळी. जे आता याच्यामध्ये जर बघितलं, स्तोत्रामध्ये म्हटलं की त्याला पितळी अडसर, कदाचित ते पितळी सुद्धा असतील. पण आता पितळी गेले आणि कशाचे आले?
सोन्याचे, ते पण राजाकडचं सोनं बरं का, तुमचं 22 कॅरेट, 18 कॅरेट, 15 कॅरेट, 14 कॅरेट आणि 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम नाही का. परत इथं एक दाखवलं तरी सबसे सस्ता सोना, त्यामुळे हे डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे. 2 लाख का हार 10,000 में. मी म्हटलं कसं काय पॉसिबल आहे. आणि त्याच्यावर 2 लाख का हार 10,000 में, सबसे सोना, ओरिजिनल सोना. शक्य आहे का ओरिजिनल एवढं 2 लाखाचं तुटून पडले असते, त्याला मारून तोडून सगळं घेऊन आले असते. आपल्याला एवढं स्वस्त कोण देणार आहे. फाटक्या साड्यांना गर्दी लागते सेल लागल्यावर नाही का, मान्सून 1 पर 1 फ्री म्हटल्यावर. तो डिफेक्ट कळत नाही, घरी गेला अगं बाई पिचली इथं. पण त्या साड्याला गर्दी करतो आम्ही, इथं हे डुप्लिकेट आहे. पण जेव्हा प्रभूकडे जाता सगळं ओरिजिनल असतं, जे योसेफाला मिळालं प्रियांनो, ओरिजिनल. राजाकडे दुय्यम दर्जाच्या कोणत्याच गोष्टी नाही. तसं राजा देव जे तुम्हाला देतो त्याच्याकडे दुय्यम नव्हे, तर पहिल्या दर्जाच्या वस्तू तुमच्यासाठी असणार आहे. पहिल्या दर्जाच्या वस्तू. म्हणून धुळीत आहात म्हणून पण वाईट वाटून घेऊ नका. एक दिवशी राजगादीवरती तुम्ही असणार आहात. आज तुमच्याकडे काही नाही, ही तुमची सगळ्यात मोठी टेस्टमनी आहे. आज तुमच्याकडे काही नाही आहे. योसेफ आता त्याच्या मनामध्ये एक शांती आहे, आता त्याच्या मनामध्ये एक आनंद आहे. अरे मला दोषारोप करणारे लोक आज मला मुजरा करत आहे. काय भयानक प्रकारचं त्याचं वास्तव बदललं, लक्षात ठेवा. म्हणून कोण तुम्हाला काय बोलतं, कशाविषयी तुमचा विचार लोक करत आहे, याच्याकडे लक्ष लावू नका. तुमच्या देवाकडे लक्ष लावा, जो देव तुम्हाला सांगत आहे तुला धुळीत न काढून मी राजगादीवरती बसवेल, राजवैभव तुझ्या पायावरती लोटांगण घेईल. इथं म्हटलं सगळे लोक त्याला, तो शब्द परत वाचा बरं. हा काय लिहिलं त्यांनी. मग त्याने त्याला तलम तागाची वस्त्रे लेवली, त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली, मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले. कुठे बसला होता आता. रथात. आता जेलमध्ये असताना तो गाढवं वाहत असेल नाही का. जेलमध्ये काय तुम्हाला तिथं बसल्या बसल्या काय नुसतं बसा, करमलं नाही तर पेपर वाचा, मग टीव्ही पण तुम्हाला ठेवतो बघा, बोर झालं तर मग फिरून या, असलं नसतं तिथं. खड्डे खोदायचे, दगड फोडायचे, मग ते दगड गाढवावरती भरायचे आणि सोडून यायचे. आता तो म्हटला मी तुझी स्थिती बदलणार आहे. आता गाढवावर नव्हती बसला, आता रथात बसला होता. हालेलुया. आहात कुठं तुम्ही. जेव्हा देव तुमची परिस्थिती बदलतो ना, तुमचं वाहन सुद्धा बदलून टाकतो. हालेलुया. वाहन पण बदलतो बरं का. मग म्हणतील पूर्वी हे सायकलवर येतो, ते आता 4 व्हीलर मध्ये यायला लागलेत नाही का. यांच्याकडे पूर्वी काय नव्हतं, आता यांच्याकडे बरंच काय आहे. देव आहे होतो. हालेलुया. देवाला वाटत नाही की त्याच्या लोकांनी त्या स्थितीमध्ये, मी तुम्हाला सांगेन, देवाला तुमच्या सगळ्याच परिस्थितीमध्ये बदल करायचा, सगळ्या टोटल. आज ज्या काही परिस्थितीचा सामना तुम्ही करतात ना, ती परिस्थिती तुमची नसणार आहे. संदेश तुझ्याकडे आली की नाही बाबा, 2 व्हीलर आली का नाही. 2 व्हीलर आल्यावर 4 व्हीलर यायला किती वेळ लागणार आहे. आणि ती यायला पाहिजे, कारण तो संदेश आहे. हालेलुया. त्याला आता विचार करा, तो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला टाटाच्या घरामध्ये, तर त्याच्याकडे 4 व्हीलर आली तर काय विशेष आहे. पण संदेश इराण वस्तीमध्ये राहतो आणि प्रभू त्याच्याबरोबर राहून त्याची परिस्थिती बदलतो आणि त्याला धुळीत न काढून राजगादीवरती बसतो. तर ही सगळ्यात मोठी टेस्टमनी असणार आहे. ही टेस्टमनी असणार आहे, ही साक्ष असणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या लोकांनी नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे की देव देणार आहे, कधी देणार आहे ह्याच्याशी वाद करत बसू नका. काल एक संदेश मला एवढं त्याच्यावर निबंध एकाने पाठवला, ते वाचत होतो. हा प्रॉब्लेम काय. आणि मग सगळं आम्ही सहन करायचं का. आणि त्रास देणारे लोक आहेत, देव त्यांनाच आशीर्वाद देतो. आता ते कोण आहेत मला माहित नाही, पण ते पाठवले. मग त्यांच्यावरच भविष्यवाण्या होतात का. आणि सेवक लोक राजकारणच खेळतात का. अहो प्रॉब्लेम काय. मग देव पक्षपाती नाही का. आम्हीच एवढं सहन करायचं आणि त्यांनी न सहन करता वाद करता देव सगळं त्यांना देतो. अरे ज्या अर्थी तुमच्याकडे धूळ आहे त्या अर्थी राजगादी असणार आहे ना. तुम्हाला धूळ सहन करता येत नाही, राजगादीवरती कसं पोहोचणार आहेत. जे लोक धूळ सहन करतात तेच राजगादीवरती पोहोचतात. लक्षात.
आज तुमच्याकडे नकारात्मक परिस्थिती एक दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह बनवणार आहे आणि प्रभूचे आशीर्वाद तुमच्याकडे पाठवणार आहे. राजश्री, बदलली का नाही परिस्थिती? हालेलुया. वाटत होतं का तुला तू तिकडे गव्हर्नमेंट मध्ये लागशील? केवढ्या खेट्या मारल्या, साधे साधे काम करत करत. बघा त्याचा चेहऱ्याला पण किती ग्लो आलाय. पूर्वीचा तिचा चेहरा, आत्ताचा तिचा चेहरा, लीडिंग करायला ती वर आल्यानंतर असं वाटत नाही राजश्री आहे, असं वाटतं वेगळीच कोणती नाही का, भाग्यश्री का काही नाही राजश्रीच्या ऐवजी. हालेलुया. चेंज. हालेलुया. सगळं बदललेलं आहे. असं कोण आहे या ठिकाणामध्ये ज्यांचं काहीच नाही? सिस्टरने सांगितलं येताना त्यांच्याकडे जागा नव्हती, 6 महिन्यात आली ना. हालेलुया. पुढच्या वर्षी येताल तर तुमच्या बंगल्याचं ओपनिंग करायला आम्हाला बोलवताल. नांदेडमध्ये आपण जाऊ, सगळे जाऊया आपण नांदेडमधून. तुम्ही पण या वसईचे ब्रदर लोक, आपण जाऊ सगळे मिळून त्यांच्या बंगल्याचं ओपनिंग करू आणि तिथं देव दाखवेल. अरे मी म्हटलो होतं ते करून दाखवलेलं आहे. वास्तव जीवन जगा, प्रभूचं असणारं पाचारण, प्रभूचं कॉलिंग, देवानं दिलेले आशीर्वाद, त्याच्यासाठी जीवन खर्ची करा. हे आत्मिक जीवनातलं चॅलेंज, आव्हान स्वीकारायचं. एक साधारण चीप जीवन नाही जगायचं. कोंबडी सारखं कुक 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 कुक. पहिले कोंबड्याला नुसतं टोचा मारते बरोबर नाही, गरुडासारखं वर. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये सर्वोच्च पातळीवरती जगायचं आणि प्रभू म्हणतो तुला धुळीत नव्हे राजगादीसाठी निवडलेलं आहे मी. राजगादी ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलवलं. आणि म्हणून अजून काही गोष्टी परत कधी हा उपदेश आला तर सांगेल, पण एक गोष्ट जाता जाता मी तुम्हाला सांगेल, तुम्ही धुळीत नव्हे तर राजगादीसाठी देवानं तुम्हाला बोलवलंय. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण आपल्या जागेवरती बनवूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. आमची सगळी परिस्थिती बदलणं फक्त देवाच्या हातामध्ये. आज चांगली स्थिती असेल आणि माझी प्रार्थना बंद असेल, राजगादीतनं धुळीवरती जायला वेळ लागणार नाही. पण आज धुळीमध्ये आहात, पण प्रार्थनामय जीवन जगतात, देवाच्या आत्म्यानं तुम्हाला सोडलं नाही. बंदीशाळेमध्ये योसेफ आहे म्हणून त्याचं वास्तव बदलणार नाही. त्याचं वास्तव आता परमेश्वराचा आत्मा असल्या कारणानं बदललं आणि योसेफ आता रथामध्ये आहे. जास्त काळ बंदीशाळा नाही, एक दिवस रथामध्ये बसून मान सन्मान असणार. हे राजा, हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आम्हाला सामान्य जीवन नाही जगायचं प्रभूजी. आमचं जीवन हे वर आणि वर आणि वरच्याच अनुभवामध्ये आम्हाला जगायचं. देवाच्या आत्म्यात आमचं ताबा घे. आत्मिक जीवनाची ती पातळी आवश्यक आहे की ज्या पातळीमध्ये योसेफासारखं सर्व गोष्टी सहन करून सुद्धा आम्ही उच्च पदावरती जावं. आज या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. पुष्कळ लोक आज त्यांच्या वास्तव जीवनाशी असणाऱ्या प्रश्नांशी निगडीत लढत आहे, परंतु आजच्या संदेशानंतर बऱ्याच लोकांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली ऐकायला मिळते. काही आशीर्वाद अडलेले असतील, मोकळे कर. फायनान्शियली एक ब्रेक थ्रू त्यांना मिळू दे माझ्या देवा. कौटुंबिक अडचणी असतील, त्यातून त्यांना बाहेर काढ. बिझनेस मधलं फेल्युअर निघून जाऊ दे. का तर धुळीतनं काढून मोठ्या सरदारांच्या पंक्तीस त्यांना तू बसवणार. आज लोक आशेने या ठिकाणात आलेले असतील, पण एक सुद्धा व्यक्ती अशी असू देऊ नकोस जी प्रभूला भेटल्यानंतर तिची परिस्थिती बदलली नाही. विश्वासातनं विश्वासामध्ये अधिक मजबूत ठिकाणात घेऊन जा माझ्या देवा. लांबून आल्या लोकांसाठी मी विशेष मागत आहे, त्यांची भेट घे. त्यांना वेगवेगळ्या साक्षींच्या द्वारे दाखवून दे की तू देव आहेस. आम्ही रडावं ही तुझी अपेक्षा नाही, तर भाकरीला परत मिळवून मोठं व्हावं ही तुझी अपेक्षा आहे. आणि म्हणून सगळं गेलं तरी चालेल, पण देवाची संगती आमच्या बरोबर सतत असावी. असं नम्र बनव. नबुकद्नेसरासारखं आम्हाला पशुतुल्य बनायचं नाही, माणसामध्ये राहून प्रभूला विश्वासू जीवन जगायचंय. अहंकारानं आमचं पद, आमचा दर्जा, आमची संपत्ती आम्हाला घालवायची नाही, तर आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहून वाढायचंय. आणि ती घटना घडू दे माझ्या देवा. ऐकणाऱ्या सर्व लोकांना तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो, चर्चचं बांधकाम चालू आहे, यामध्ये तुझी कृपा पुरून दे. लवकरात लवकर ते पूर्ण व्हावं. आतमधली साऊंड सिस्टम
त्याचप्रमाणे बैठक व्यवस्था सगळ्यांसाठी प्रार्थना करतो माझ्या देवा. पुढच्यांसाठी विशेष मागत आहे, देणारे अनेक हात आम्हाला मिळू दे, जेणेकरून आसन व्यवस्था सुंदर असावी, देवाचं गौरव त्या ठिकाणात असावं, बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी चांगली व्यवस्था आणि सगळ्या व्यवस्था मी तुझ्या स्वाधीन करत आहे. जे जे लोक देते आशांच्या परिवारामध्ये तू मोठं गौरव पाठव माझ्या देवा, साक्षी घडव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा आदर गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. आमेन. ज्यांना